आणि ज्यांच्या मार्गदर्शनातून सध्या या विद्यालयामध्ये सन्माननीय आमचे जीवन राजगुरू सरांसारखे उत्कृष्ट असे विद्यार्थी घडले, त्या प्रेरणादायी आईसाहेब, कॉलेजच्या प्राचार्या, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आजचा कार्यक्रम मला 12 ते 3 या वेळेमध्ये वेळ दिलेला होता, पण कार्यक्रम म्हणलं की नियोजन आणि नियोजनाचा गुणधर्म आहे लवचिकता, मागं पुढे व्हावं लागतं. पण मला थोडीशी गडबड असल्या कारणानं वेळ तुमचा अगोदर घेतो आणि माझ्या मनोगताला मी या ठिकाणी सुरुवात करतो. जय जयंती, जय आदिशक्ती, जय काली कपर्दिनी, जय मधुकैटभ छलनी देवी, जय महिष विमर्दिनी, जय चामुंड, जय चंडमुंड भंडासुर खंडिनी, जय सुरक्त, जय रक्तबीज विड्डाल विहंडिनी, जय जय निशुंभ शुंभ दलिनी बनिभूषण, जय जय भानिनी, सर्जा सम शिवराज कहे देही विजय दे, जय जगजननी. महाराष्ट्राची आराध्य दैवता कुलस्वामिनी आई तुळजाभवानी. आता दीदीनं सांगितलं त्याच कवीचा दोहा घेऊन सांगतो की कुंद कहा पैवृंद कहा अरुचंद कहा सर्जा जस आगे. याची शिट्टी कमी करा, बेस वाढवा. कुंद कहा पैवृंद कहा अरुचंद कहा सर्जा जस आगे, भूषण भानु कुसानु कहा बखुमान प्रताप महितल पागे, राम कहा द्विज राम कहा बलराम कहा रन में अनुरागे, बाज कहा मृगराज कहा अति साहस में शिवराज के आगे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. यावन रावण की सभा शंभू बंदेव बजरंग, लहू लसत सिंदूर सम खुलप खेलो रणरंग, जो रवि सारी लकदी खद्योत होत बदरंग, तेव तू तेजने हार के तकत तेजो औरंग. अर्थात रावणाच्या सभेत जैसे दकडून उभे केले हनुमाना, औरंग दरबारी तसाच ठाकसी तू मराठ्यांच्या पंचप्राणा. दिव्य मुहूर्त नकरा नजाकत पाहून झुकली दिल्ली, राजन मुजऱ्यास्तव तुमच्या औरंग्यात तख्त उतरून येई खाली. हिंदुस्थानचा बादशाह औरंग्याला देखील ज्यांनी तख्त उतरायला लावलं ते हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. पुण्यश्लोक अहिल्यामाता होळकर. शिक्षणाची गंगा ज्यांनी तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवली. महात्मा ज्योतिरावजी फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज. आणि ज्या महापुरुषानं अथक परिश्रम करून तुम्हाला मला एक सुंदर अशी राज्यघटना दिली, ते विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या तमाम महापुरुषांच्या चरणी मी या ठिकाणी आज नतमस्तक होतो. मित्रांनो, इतिहास ऐकायचा किंवा इतिहासाविषयी सरांनी आता सांगितलं की इतिहासातून प्रेरणा घेणं हे महत्त्वाचं आहे. इतिहासाचं नाव घेऊन 2 समाजामध्ये किंवा 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करणं आज ह्या गोष्टी चालू आहेत. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगतो. एक 40 ते 50 मिनिटं बोलणार आहे मी. गॅरंटी देतो तुम्हाला बोर करणार नाही. पण इतिहास ऐकायचा कशा, मावळ्यांना सांगितलं कुठल्याही सामान्य लोकांना या ठिकाणी त्रास द्यायचा नाही. पण अशा अवस्थेमध्ये त्या सुरतेच्या कोपऱ्यावरती मोहनलाल पारख नावाचा एक दलाल होता, जो डायनामाइट, सुरुंगाची दारू आणि फ्रेंचांचा तो व्यापारी याच्यामध्ये दलाली करायचा. तो नुकताच मृत्यू पावला. श्रीमंत आहे, प्रचंड संपत्ती घरात आहे, त्याची पत्नी त्याचे लेकरं त्या घरामध्ये एकटे. आणि अशा अवस्थेमध्ये संध्याकाळचा प्रहर झाला, पहिला प्रहर 9 वाजायला लागले आणि या टायमामध्ये घोड्यांच्या टापांचा धाड 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 आवाज आला. एक 100 व्यक्ती असतील घोडेस्वार आणि त्या घराच्या भोवती घिरट्या घालायला लागले. रात्र झाली, मध्यरात्र झाली. त्या माऊलीच्या मनामध्ये विचार आला, अरे बाबा, नुकतंच भगवंता कपाळाचं कुंकू पुसलंच आणि अशा अवस्थेमध्ये शिवाजी संबंध सुरत लुटतोय. माझ्याही घरी संपत्ती आहे, माझ्याही घरी धन दौलत आहे आणि या धन दौलत संपत्तीच्या जोरावरती मी माझ्या ह्या चिल्या पिल्यांचा पुढे गुजराण करणार आहे. आणि ही संपत्ती जर शिवाजीनं लुटली तर पुढे माझं भवितव्य काय. अशी चिंतेमध्ये ती माऊली स्वतःच्या 2 लेकरांना अंतकरणाशी कवटाळून मोठ्या जिगरबाज अंतकरणाने दरवाजे खिडक्या लावून आतमध्ये बसलेली होती. मध्यरात्र झाली, पहाट झाली. पहाट झाल्याच्या नंतर तांबडं फुटलं आणि या माऊलीच्या डोक्यामध्ये वेगळा प्रकाश पडला. तिनं स्वतःच्या लेकरांना घेऊन मशाल हातात घेतली आणि बाहेर आली. दरवाजा खोलला. मावळ्याला विचारलं, तुम्ही शिवाजीचे लोक का? त्या मावळ्याने सांगितलं, होय आईसाहेब, आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. मग तुम्ही सगळी सुरत लुटताय आणि रात्रभर माझ्या घरासमोर घिरट्या घालताय, माझं घर का नाही लुटलं तुम्ही? या मावळ्यानं सांगितलं, आईसाहेब, आम्ही या सुरतेच्या कोपऱ्यावरती ज्यावेळेस आलो ना त्याच वेळेस आमच्या महाराजांनी सांगितलं, अरे कोणीतरी या सुरतेच्या कोपऱ्यावरती श्रीमंत आणि एक चांगल्या सधन व्यापारी राहत होता, तो मृत्यू पावला, त्याची पत्नी घरी एकटी आहे. अरे कोणी आपलं नाव घेईन आणि त्या माऊलीच्या आबरूला, त्या माऊलीच्या संपत्तीला धक्का लावेल, त्यापेक्षा आपले 100 मावळे जा आणि जोपर्यंत आपण सुरतेत आहेत तोपर्यंत 24 तास त्या माऊलीचं पहारा देऊन रक्षण करा. हे संस्कार मासाहेब जिजाऊंनी शिवाजी महाराजांना दिले. मग दहशत किती होती शिवाजी महाराजांची. आता त्या ताईने एक दोहा सांगितला, कविराज भूषणचा दोहा आहे.